महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे कुटुंबियांना एक वेगळं महत्वाचं स्थान आहे आणि आता कित्येक वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या मानसिकतेमध्ये आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या सोलापूर मधील मधला मारुती चौकामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी एका दुकानामध्ये आलेलो आहोत। आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया काय। खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एवढ्या दिवसानंतर पुन्हा एकदा हे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या विचारात आहेत। एक सर्वसामान्य सोलापूरकर, एक भारतीय, एक महाराष्ट्रातला राहणारा नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? आले तर चालेल, चालेल आले ते दोन्ही। खरं तर शिवसेना प्रमुख जिवंत असताना स्वतः शिवसेना प्रमुखांनी ही इच्छा व्यक्त करून दाखवलेली होती, मात्र शिवसेना प्रमुखांच्या हयातीनंतर हे दोघं एकत्र येत आहेत। काय याचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर काय होतील काय वाटतं? परिणाम तर पुढे बघायला येईल, पण आता एकत्र आले तर चालेल। काही आशा उम्मीद काय आहे? नक्कीच आपण बघू शकताय की हे सर्वसामान्य सोलापूरकर आहेत आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेतोय। काय सांगाल, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतात, दोन बंधू एकत्र येतात एवढ्या वर्षानंतर, काय वाटतंय? बोला काय वाटतंय? दोन्ही एकत्र आलं तर चांगलंच होईल। हा तो ठाकरेचा घराचा एक शान राहील आणि दोन्ही वेगळा असल्यामुळे काय काय गेलंय। बाळासाहेब ठाकरे जो होता ते महाराष्ट्राचा शान होता। आता दोघं जण मिळून एका घरामध्ये वेगळा झाला म्हणला तर ते पक्ष पण वेगळा झालेला आहे असा। पण शिवसेना फुटल्यानंतर हे जे आहे ते आता सुचलेलं आहे। शिवसेना प्रमुख स्वतः जिवंत असताना हे दोन्ही भाऊ कधी एकत्र आलेले नाहीत, मात्र शिवसेना प्रमुख गेल्यानंतर आता यांना एकत्र यावं असं वाटतंय। एक महाराष्ट्रातला नागरिक म्हणून तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? मग तो महाराष्ट्राचा तो हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होता, तो नसताना एकत्र नसलं तरी चालत होता। आता कोण त्यांच्या घरात येणार, तो दोघा जण एकत्र यायला पाहिजे आणि महाराष्ट्र एक त्यांच्या याच्यामध्ये सत्ता म्हणजे आपला ते पक्ष चांगला व्हायला पाहिजे। नक्कीच आपण बघू शकतो की ठाकरे घराण्यावरती प्रेम करणारी जनता ही सोलापूरमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतंय। काही लोक त्याच्या बाजूने बोलतायत, काही लोक विरोधात बोलतायत। मित्र काय सांगशील, खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जी दोघं ठाकरे बंधू आहेत ती एवढ्या वर्षानंतर पुन्हा एकदा आता एकत्र येण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत, टाळीला टाळी देण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत। काय वाटतं एकूण महाराष्ट्राच्या राजकारणावर याचा काय परिणाम होतो? खऱ्या अर्थाने जर तसं होत असेल तर हे स्वागतार्ह आहे, कारण जर आपण पाहिलं तर आज महाराष्ट्राचं राजकारण हे अतिशय खालावत चाललेलं आहे, अतिशय खालच्या दर्जाला चाललेलं आहे। तर महाराष्ट्राचं राजकारण सुधारण्यासाठी, विकासात्मक वळण महाराष्ट्राला देण्यासाठी त्या दोघांनी जर एकत्रित येऊन प्रयत्न केला तर नक्कीच महाराष्ट्राचा उज्ज्वल भविष्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरेल। मला असं वाटतं राज ठाकरेंनी अनेक वेळा खूप चांगले विकासात्मक मुद्दे मांडलेले आहेत, परंतु त्यांनी भूमिकांवर ठाम राहून यापुढे जर ते एकत्र आले तर त्या भूमिकांवर ठाम राहून त्यांनी कार्य केलं पाहिजे। उद्धव ठाकरेंनी जसं ठाम राहून विरोधात जाऊन त्यांचा पक्ष संपत आला तरी सुद्धा त्यांनी विरोधातली भूमिका ठाम ठेवली, तसं ठाम राहून राज ठाकरे साहेबांनी सुद्धा जर त्यांची साथ दिली तर नक्कीच महाराष्ट्रात बदल व्हायला वेळ लागणार। नक्कीच महाराष्ट्रामध्ये बदल घडवेल अशा पद्धतीच्या भावना व्यक्त होत आहेत राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर। मात्र अशाही प्रतिक्रिया येत आहेत की राज ठाकरे त्यांच्या भूमिकेवरती ठाम राहत नाहीत। एवढ्या वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, काय वाटतं एक सर्वसामान्य महाराष्ट्रातला नागरिक म्हणून ठाकरे बंधू एकत्र येत असताना तुम्हाला काय वाटतं? एवढं आम्हाला काय ओळखता का नाही ठाकरेंना? हा, ठाकरे ओळखतो। आता दोन्ही बंधू एकत्र यायलेत, काय वाटतंय? येऊ दे की, त्यांच्या घरातले येणं कर्तव्यच आहे त्यांचं। मग काय सर काय, नक्कीच घरातली भावंड एकत्र येत असतील तर आनंदच आहे। अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या सर्वसामान्य सोलापूरकरांकडनं या ठिकाणी व्यक्त केल्या जात आहेत। काका, खरं तर तुमच्या दुकानामध्ये विविध पक्ष संघटनांचे गमजे असतील, झेंडे असतील, आपण आता व्यवसाय करताय कित्येक वर्षापासून। तुम्ही शिवसेना पक्षाच्या जन्मापासून त्याची पडझड किंवा त्याची वाटचाल, त्याची उंची पाहिलेली असेल। शिवसेना प्रमुखांची स्वतःची इच्छा होती की दोन्ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यायला पाहिजे, पण आता उद्धव आणि राज ठाकरे दोन्ही एकत्र येत आहेत। काय बघताय, वडीलधारा मंडळी म्हणून तुम्ही कशा पद्धतीने बघताय? थोडं समजलं आपल्याला, दोन्ही बंधू एकत्र यायला लागलेले आहेत, काय वाटतं? तर बरंच होईल, आनंद होईल। याचा परिणाम काय होईल राजकारणावर? चांगलं होईल। सध्या एक सर्वसामान्य नागरिक म्हणून सध्याचं जे सरकार आहे त्याच्याकडनं तुमच्या ज्या काही इच्छा, अपेक्षा, आकांक्षा आहेत, त्या गरजा आहेत, त्या भागल्या जात आहेत, सगळ्या पूर्ण होत आहेत?
मग हे दोन बंधू एकत्र आल्यानंतर काय होईल वाटतंय? आपल्याला समजत नाही. नक्कीच आपण बघू शकताय की या ठिकाणी ही सर्वसामान्य नागरिक आहेत. यांच्या प्रत्येकाचं एक मत आहे आणि एकूणच हे जर ठाकरे बंधू एकत्र आले तर प्रत्येकाला आनंद जो आहे तो होत आहे. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं. भाई काय सांगाल? खरं तर दोन ठाकरे बंधू कित्येक वर्षानंतर आता पुन्हा एकदा एकत्र यायला लागलेले आहेत, काय प्रतिक्रिया? ठाकरे बंधूंचं ते उद्धव ठाकरेंचं कसं झालंय, जे बाळासाहेबांचं होतं राजकारण तसं त्यांचं प्रखर नाही आहे राजकारण. त्यामुळे जर दोघं एकत्र आले तर उलट राज ठाकरेंचं नुकसान आहे. त्यांच्या राजकीय ह्याच्यावर काहीतरी उद्धव ठाकरेंमुळे त्यांचं अजून खाली येईल. त्यामुळे ते स्वतंत्र लढले तरच त्यांनी एक स्वबळावर निवडून येतील. ठाकरे सोबत आले तर अवघड होईल. खरं तर राज ठाकरे प्रत्येक वेळेस वेगवेगळी भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. मागच्याच विधानसभेला ते महायुतीसोबत होते, लोकसभेला त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला होता. मध्यंतरीच्या काळामध्ये ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना सुद्धा भेटून आले आणि आता स्वतःच्या भावाला एवढ्या वर्षानंतर एकत्र येण्यासाठी साथ घालतायत. कशा पद्धतीने बघता या सर्व भूमिकेकडे आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याकडे? तर ते राज ठाकरे कसं ज्यांना ज्यावेळेस निवडणुकांच्या पूर्वी जशी ऑफर मिळेल तसं ते करतात, म्हणजे त्यांचं पाऊल पुढे टाकतात. पण ते जर सत्तेत आले म्हणजे आलायमध्ये तर नक्की त्यांच्या राजकारणाचा जे तेवढं अनुभव आहे त्यामुळं त्यांनी ज्या युतीमध्ये येतील ते जरा चांगलं काम करतील एवढं मात्र आहे. नक्कीच आपण बघू शकतोय की ठाकरे घराण्यावरती सर्वसामान्य नागरिकांचं प्रेम आहे. त्यामुळे एकूणच संमिश्र भावना ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. काही लोक म्हणतायत की एकत्र आले तर चांगलंच आहे, काही लोकांचं मत आहे की वेगळं लढले तर त्यांची वाढ जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये होईल. त्यामुळं एकूणच सोलापूरकर जो आहे तो अतिशय संमिश्र त्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते या ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणावर देत असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कॅरू संतोष शेखचा विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.